नाही. साधारण सर्व उपनिषदाचं तात्पर्य तर काय असेल तर एकच ब्रह्म जे आहे अधिष्ठानाच्या व्यतिरिक्त जी काही सत्ता आहे ही मिथ्या स्वरूपाचीच आहे. फक्त अधिष्ठान ब्रह्म इत्येव सत्यम. अधिष्ठान काय आहे? ब्रह्मच आहे. आणि अधिष्ठानाच्या व्यतिरिक्त असलेली जी सत्ता आहे ती कोणतेही असो, त्या ठिकाणी तुम्हाला सर्प दिसो, काठी दिसो, भूछिद्र दिसो, काही असलं तरी ते सर्वच्या सर्व जे आहे नामरूपात्मक सत्ता आहे, वास्तविक नाही. अधिष्ठानाच्या व्यतिरिक्त असलेली नामरूपात्मक सर्व प्रकारची असणारी सत्ता ही काय? हे मिथ्या स्वरूपाचे आहे, वास्तविक नाही. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे? जे अधिष्ठान आहे त्या सगळ्याचं ब्रह्म, ते अधिष्ठान प्राप्तीसाठी अथवा अधिष्ठान जाणून घेण्याकरिता, म्हणून या ठिकाणी ही असणारी संपूर्ण जे उपनिषदाची असणारी प्रक्रिया असेल, गीताची असणारी प्रक्रिया असेल, त्या माध्यमातून सुद्धा तेच सांगितलं. काय सांगितलं? वासुदेव सर्वम स महात्मा सुदुर्लभ हा सांगितलं. बरोबर? कोणता महात्मा अत्यंत दुर्लभ आहे? महात्मे अनेक आहेत, परंतु या सर्व महात्म्यांमध्ये अत्यंत दुर्लभ महात्मा कोणता? तर वासुदेव सर्वम. हे संपूर्ण जगत जे आहे, हे संपूर्ण जगत काय आहे? वासुदेवात्मकच आहे. वासुदेवाच्या अन्यत या जगतामध्ये दुसरी कोणतीही वस्तू नाही. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः. आत बाहेर सर्वत्र सर्वम सांगितलं. अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्यम कोण? नारायण स्थितः. आणि तेच सांगितलं वासुदेव सर्वम. वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्यही नामरूपात्मक आपण आता जी काही सत्ता या ठिकाणी अनुभवत आहोत, ही सगळी मिथ्या स्वरूपाची जोपर्यंत नाम आणि रूप आहे तोपर्यंतच याची सत्ता आहे. बरोबर? जोपर्यंत हे शरीराचं असणारं हे रूप आणि या शरीराचं असणारं नाम जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत हे सगळे व्यवहार आहे. म्हणून याला व्यावहारिक सत्ता म्हणतात. बरोबर? एक आहे पारमार्थिक सत्ता, एक आहे व्यावहारिक सत्ता आणि एक प्रतिभासिक सत्ता, जी कदापि नाही. शशशृंगवत कदापि नाही. 3 प्रकारच्या सत्ता वेदांत शास्त्राने अंगीकारल्या. पहिली सत्ता अंगीकारली कोणती? पारमार्थिक सत्ता. तीच आहे, हेच वासुदेव सर्वम. ही पारमार्थिक सत्ता आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. त्याच्यानंतर व्यावहारिक सत्ता मिथ्या स्वरूपाची, जोपर्यंत आहे तोपर्यंत, जोपर्यंत म्हणजे अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत व्यवहार आहे. ज्या क्षणी अज्ञान अवस्था संपणारे ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन तत्क्षणी. हे सगळं जे काय आहे तृतीय नेत्र ज्ञानचक्षु सांगितलं. एकदा उघडल्यानंतर जसं काय होतं, शिवाचा असणारा तो ज्ञानचक्षु, तिसरा डोळा आपण तो उघडल्यानंतर काय होतं? सगळंच्या सगळं जगत आहे काय होतं? संपूर्ण जगत भस्मसात होतं. त्याप्रमाणे इथे असणारा हा ज्ञानचक्षु एकदा उघडल्यानंतर काय होणार आहे? संपूर्ण जगताचा भस्मसात होणार, म्हणजे काही राहणार नाही. मग काय राहणार आहे? वासुदेव सर्व. वासुदेव एक मात्र राहणार आहे, म्हणतो ज्ञानचक्षु. म्हणजे अशा अनुषंगाने ही झाली व्यावहारिक सत्ता. जोपर्यंत अनुभवतोय तोपर्यंत आहे, नंतर काही नाही. आणि त्यानंतर येणारी प्रातिभासिक सत्ता कदापि नसते. शशशृंगवत. शशशृंग म्हणजे सस्याला असणारं शिंग. आपण कोणी सस्याला कधी शिंग पाहिलंय का? नाही. नंतर मृगजल. मृगजल अस्तित्वातच नाही, फक्त काय? भास. त्या ठिकाणी रस्त्यावरनं जाताना किंवा वाळवंटामध्ये ऊन तीव्र पडल्यानंतर त्या ठिकाणी तो भास निर्माण होतो, तो कदापि नसतो. त्याला म्हणतात प्रातिभासिक सत्ता. अशा प्रकारच्या 3 सत्ता या ठिकाणी अंगीकारल्या. प्रातिभासिक कदापि नाही,
व्यावहारिक जोपर्यंत मानतोय या निशा सर्वभूताना, जोपर्यंत मानतो तोपर्यंत सर्व आहे. पण एकदा ज्ञान झाल्यानंतर काही नाही, हजारो वर्ष त्या गुहेमध्ये असणारा प्रचंड काळोख, प्रचंड अंधकार आहे. हजारो हजारो वर्षाचा अंधकार आहे त्या गुहेमध्ये. परंतु ज्या क्षणी त्या गुहेमध्ये एक दीप प्रज्वलित केला जातो, मग काय होतो, हजारो वर्षाचा तो काळोख अंधकार तत्क्षणी ज्याप्रमाणे मिटला जातो, त्याप्रमाणेच ज्या क्षणी ज्ञानाची प्राप्ती आहे तत्क्षणी, नंतर होईल का, इकडे गेल्या होईल का, तिकडे गेल्या होईल का, मग त्याला कुठे जायला लागेल का, काही तत्क्षणी इथेच साक्षात अपरोक्षात ब्रह्म, हे विशेष आहे वेदांत शास्त्राचं. ब्रह्मतत्वाचा अनुभव घेण्याकरिता कुठेही जायचं नाही आहे. इथून मग कुठेतरी गेला आणि मग ब्रह्मतत्वाचा त्याने अनुभव घेतला, त्या ब्रह्मलोकामध्ये गेला, त्या अमुक लोकामध्ये गेला, त्या तमुक लोकामध्ये गेला आणि काय केलं, ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतला, असं आहे का, नाही. ज्या क्षणी ज्ञान त्याच क्षणी इथेच योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम. मग नंदती नंदती नंदत्येव, एकदा त्या ब्रह्मामध्ये चित्त रममान झाल्यानंतर काही त्याला नाही. योगरतो वा भोगरतो, कुठेही असला तरी त्याला काही कशाचाही फरक पडत नाही. कारण काय, मन उन्मनी भावाला गेले. आणि म्हणून मन उन्मनी भावाला जाण्याची प्रक्रिया म्हणजे वेदांत शास्त्र. म्हणून व्यावहारिक सत्ता जोपर्यंत आहे सगळं आहे, मी तुम्हाला शिकवतोय, गुरु आहे, शिष्य आहे, उपदेश आहे, म्हणून मिथ्या आम्ही त्याला म्हणतो, खोटं नाही. खोटं शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि मिथ्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. या दोन्हीमध्ये अत्यंत फरक आहे. मी इथं द्वंद्वे सांगितलेले आहेत. एकावर दोन वस्तूचा भास होणं याला मिथ्यात्व म्हणतात. रज्जूवर सर्पाचा भास होणं खोटं आहे का, भास झालाय, भीती वाटली आहे, व्यवहार झालाय, खोटं नाही. म्हणून त्याला आम्ही म्हणतो काय, मिथ्या द्वंद्वे, दोन वस्तूंचा असणारा भास आहे एका वस्तू निर्माण, म्हणून त्याला मिथ्या स्वरूप आपण म्हणतो. आणि अशा प्रकारे जोपर्यंत मिथ्यात्व आहे तोपर्यंत व्यवहार सर्व आहे. त्यामुळे अशा प्रकारची असणारी सत्ता त्याला आपण व्यावहारिक सत्ता म्हटलो. आणि सगळ्यात पहिली आहे पारमार्थिक सत्ता, परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. सर्वत्र एकच नारायण आहे. या खांबामध्ये सुद्धा आहे का, या खांबामध्ये सुद्धा तोच नारायण आहे. अशा अनुषंगाने तेच ब्रह्मतत्व जे आहे ते ब्रह्मतत्व सर्वत्र अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम, त्याच्यापासूनच निर्माण आहे. स एकः अस्मान लोकात प्रेत्य, त्याने विचार केला काय, भविष्यामे प्रजायेती, मी अनेक स्वरूपामध्ये निर्माण होतो. आणि अशा अनुषंगाने तेच ब्रह्मतत्व जे आहे तेच आता हा जो सगळा विषय चाललेला आहे आपला, तो सगळा विषय तोच चाललेला या ठिकाणी आहे. आणि म्हणून दुसरा झाला, तिसरा मंत्र त्या ठिकाणी केला, चौथा मंत्रामध्ये सुद्धा तेच आहे. म्हणून अशा प्रकारचं जे असणार ते ब्रह्मतत्व काय केलं पाहिजे, आत्ताच जाणून घेतलं पाहिजे. अंकेन उपनिषदामध्ये सांगितलं, इह चेद वेदी आता सत्यम असते, न चेत इह अवेदी महती विनष्टी. काय सत्य आहे या जगतामध्ये हे आत्ताच जाणून घे म्हणतात. आता या मंत्राचा अर्थ पण तोच आहे. येणारा चौथा मंत्र आहे, य चेदशकं बोद्धुम प्राक् शरीरस्य विंससः ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. ह्याचेत वेदी सत्यमते जो आहे तो सेम अर्थ. येथे जे ब्रह्मतत्व आहे या सगळ्याचा असणारा आधार, अधिष्ठान जे काय आहे ते काय आत्ताच जाणून घे. मग नंतर जाणतो, काही दिवसांनी जाणतो, अमुक जाणतो, तमुक जाणतो, काही नाही, आत्ताच लगेच. जोपर्यंत इंद्रिय आहेत सक्षम, ऐकायला येते, वाचायला येतं, स्मरणशक्ती व्यवस्थित आहे, सगळं जिथल्या तिथे आहे, तोपर्यंतच
त्याचं श्रवण मनन निधिध्यासना करून स्थानोनिखन ज्ञायनं याच वेळेस लगेच ताबडतोब मी नंतर करेल, कधी रिटायर झाल्यानंतर बघू, 60 नंतर मग मला मिळेल पेन्शन, असं होईल तसं होईल, मग त्यातनं मी हे काय सगळं करेल, काही उपयोग नाही. शरीर इंद्रिय जी आहे गलितगात्र झाल्यानंतर काय करणार आहे, स्मरणशक्तीच राहणार नाही, काय चाललंय काय नाही ऐकायचं, मग त्याचा काय उपयोग. म्हणून आत्ताच सांगितलं ह्याचेद बोध, इथं पण तेच सांगितलं काय, ह्याचेद जे आहे ते तत्व ते जाणून घेण्याचा हे आत्ताच, उशीर नको. म्हणून या देहामध्ये किंवा हा देह मध्ये पडण्यापूर्वीच ते ब्रह्म जाणले तरच बंधनापासून तो मुक्त होतो. हा देह पडण्यापूर्वीच शीघ्रातिशीघ्र ताबडतोब उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, उठा जागे व्हा. कसं क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति. तलवारीच्या पात्यावरनं चालणं ज्याप्रमाणे अत्यंत कठीणतम आहे, त्याप्रमाणे हे तत्व जे आहे या तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेणं अत्यंत कठीण आहे. म्हणून काय केलं पाहिजे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, उठा जागे व्हा ताबडतोब. ते जे आत्मतत्व आहे उद्धरेत आत्मनात्मानं आत्मा नमवसादय. आत्ताच्या आत्ता आपल्याला उद्धार करून घ्यायला पाहिजे, कोणीही येणार नाही नंतर. जोपर्यंत सगळं आहे शाबूत, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय बुद्धी काम करते, मन चिंतन करते, सगळं जे काय आहे व्यवस्थित, तोपर्यंतच आपलं काम करून घ्या. मग एकांते सुखमाप्स्यतां परतरे चेतः समाधीयताम्. एकदा काम झाल्यानंतर मग काही नाही आहे. श्रवण मनन निधिध्यासना झाल्यानंतर, आत्मबोध एकदा झाल्यानंतर मग काय त्याला मग काही नाही. नंदती नंदती नंदतेव. त्याला मग बाकी काही आता करायचं नाही. आणि म्हणून काय, शीघ्रात इह चेद, आता लगेच ताबडतोब आता करतो, वर्षाने करतो, मग आता हे सगळं झाल्यानंतर एवढंच माझं काम आहे, ते झाल्यानंतर मी हे काम करतो. सुरुवात लगेच. जसं एखाद्याकडनं पैसे यायचे असेल तर आपण कसं करतो, ताबडतोब आत्ताच दे, मला फार गरज आहे, अमुक आहे तमुक आहे, काही करून ते पैसे काढून घेण्याचा ज्याप्रमाणे मनुष्य व्यवहारामध्ये काय करतो, प्रयत्नशील राहतो. असं झालं तसं झालं, फार अडचणी, अमुक आहे तमुक आहे, द्यावं, एवढी नाही झालं ते एवढं तर द्या ना, काहीतरी करतो आणि ते पैसे काढून घेतो. त्याप्रमाणेच या सगळ्यामध्ये सगळं चालू आहे, चालूच राहणार आहे. संसारच आहे तो, संसारामध्ये सगळंच चालू राहणार आहे. खाट खाट हे काय आहे ते, इकडं आला तिकडे गेला, तो असू झाला, टम वाद हिम झालं, काही ना काही सगळं आवाजच येतो. या सगळ्यामध्ये हा सगळा जो किलबिलाट जो आहे संसार वृक्षावरचा, मागच्या पाठामध्ये सुंदर वर्णन केलं जाईल. कसा संसार वृक्ष आहे, त्याच्यावर हे सगळे जे काय आहे, हर्ष शोक विषाद सुख दुःखादी अनेक प्रकारचे अपक्षी या ठिकाणी या संसार वृक्षावर बसून काय मोठा कोलाहल त्या ठिकाणी चाललेला आहे. या मागच्या 2 मंत्रातून तेच सगळं सांगायचा प्रयत्न केला. आणि अशा संसार वृक्षामध्ये या सगळ्या कोलाहलामध्ये काय करायचंय, आपल्याला स्थिर राहून आपल्याला जे काम करायचंय ते काम आपण साध्य करायला पाहिजे. त्या असणाऱ्या बकऱ्याच्या पिलांची जी गोष्ट आहे, ती तहान लागल्यानंतर त्या विहिरीवर जातात, बकरीबरोबर ती पिलं 2 त्यांची, आणि रहाट आता आला मोटारी, परंतु तो रहाट आहे, हा रहाट चालत राहतो. रहाट चालत असताना रहाटाचा असणारा आवाज आणि तो जोर जरा आवाज येऊन ते पाणी त्या ह्याच्यामध्ये पडायचं. आणि आईने तर पाणी पिऊन घेतलं बकरीच्या, आणि पिलं तशीच उभी राहिली त्या ठिकाणी. आई म्हणते काय झालं, पाणी पिऊन घ्या. मग पिल्लं म्हणतात की नाही. का बरं, म्हणे हा आवाज आहे, या आवाजानं आम्हाला डिस्टर्ब होतंय. हा आवाज थांबल्यानंतर, आवाज शांत झाल्यानंतर आम्ही पाणी पिऊ, अशी पिल्लं म्हणतात.
आई म्हणते मग अरे तसं नसतं बाळांनो. मग काय असतं, हा जर आवाज थांबला तर काय होणार आहे, पाणी पण पडायचं थांबणार. ज्या क्षणी आवाज थांबेल त्या क्षणी पाणी पडायचं पण थांबणार आहे. मग काय पिणार. म्हणून हा आवाज असाच चालू आहे. जोपर्यंत आवाज चालू आहे तोपर्यंतच पाणी पडणं चालू आहे. याच्यामध्येच पाणी पिऊन घेतलं पाहिजे. तसा हा संसार वृक्षावर आता आपण आलेलो सगळे. या संसार वृक्षात हे असंच चालू राहणार आहे. कोणाचं सुख आहे, कोणाला हर्ष आहे, कोणाला विषाद आहे, कोणाला काय आहे, कोणाला पीडा आहे, कोणाला दर्द आहे. हे सगळं चालूच राहणार आहे. याच्यामध्ये बदल कोणीही करू शकत नाही. स्वकर्म सूत्रेण ग्रहितो ही लोक, आपापल्या कर्माची असणारी फळ प्रत्येकजण भोगतोय. त्याच्यामध्ये बदल कोणी परमेश्वर आला तरी करू शकत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये मग काय केलं पाहिजे, आपल्याला काय कशासाठी आलेलो आहोत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मी याच्यासाठीच आलेलो आणि मग ज्याच्यासाठी आलेलो आहे तेच काम त्या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा करता हा जो ह्या जन्मामध्ये आताच लगेच ताबडतोब ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व ताबडतोब जाणून घेतलं पाहिजे. उद्या जाणतो परवा जातो होणार नाही. आता झालंय ना, तुझे काहीतरी सुकृत निर्माण झालं ना, म्हणून तुझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मी वेदांत शास्त्राचं अध्ययन करावं. का, काहीतरी सुकृत आहे, काय पूर्वसंचित निर्माण झालं. दुर्लभम त्रयमेव दैव अनुग्रह हेतुकम आचार्य म्हणतात. परमेश्वराची कृपा असल्याशिवाय अथवा ज्याच्यावर परमेश्वराची कृपा होणार आहे, ज्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे त्यालाच या तीन गोष्टी परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होतात. मनुष्यत्व हे असणारं मनुष्य शरीर, मुमुक्षुत्व परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा, महापुरुष संश्रय साधूंचा असणारा संग, या तीन गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा मिळण्यासाठी सुद्धा संचित पाहिजे. आणि तसं काहीतरी संचित असल्याशिवाय आपण या मार्गावर हे सगळं तर आहे. तुम्ही का होईना आता की संपूर्ण प्रकरण ग्रंथ झाले, गीता झाली, काही उपनिषद झाली, काही संचित आहे. त्या संचिताशिवाय होत नाही. म्हणून अशा अनुषंगाने म्हणून मग काय केलं पाहिजे, आता आलोय ना, काहीतरी संचित आहे म्हणून या रस्त्यावर, मग बस आता पूर्णच करायचं. साध्यापर्यंत गेल्याशिवाय थांबायचं नाही. कुठल्याही प्राप्य वरांनी बोधत, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो जो बोध आहे तो प्राप्त झाल्याशिवाय शांत बसणे नाही. आणि म्हणून हा देह पडण्यापूर्वीच काय केलं पाहिजे, ते जे ब्रह्मतत्व आहे ते आपल्याला काय, ते ब्रह्मतत्व जाणले पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारे ते ब्रह्मतत्व जाणू त्याच वेळेस आपण काय होऊ, या बंधनापासून आपण मुक्त होऊ. आणि नाही जाणलं तर मग काय, पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. दुसरं काही नाही. जर जाणले नाही तर तो या जन्ममरणरूपी लोकांमध्ये पुन्हा पुन्हा शरीर भावामध्ये प्राप्त होईल. जर नाही जाणलं तुम्ही, मनुष्य शरीर प्राप्त होऊन सुद्धा अत्यंत दुर्लभ असं आहे मनुष्य शरीर. 84 लक्ष योनीचा असणारा फेरा झाल्यानंतर त्या मनुष्य शरीराची निर्मिती म्हणजे अत्यंत दुर्लभ आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, त्याचा जो विनियोग उपयोग कशासाठी केला पाहिजे, त्याच्यासाठीच, परमेश्वर प्राप्तीसाठीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. नाही जर केला तर मग काय, मग दुसरं काही नाही. जन्म मरण सुख दुःख हर्ष विषाद शोक, बस एवढंच त्या ठिकाणी प्राप्त होईल. असणारा 4था श्लोक त्याचाच असणारं आचार्यांचं असणार भाष्य. 4थ्या मंत्राच्या द्वारे आचार्य या ठिकाणी म्हणतायत. काय म्हणतात आचार्य भाऊ, काय म्हणतात आचार्य, तच्चेत यह जीवन्येव. काय म्हणतात, जीवाचे स्वरूप जे ब्रह्म त्याचे ज्ञान या मनुष्य जन्मातच होणे शक्य आहे. जीवाचं स्वरूप आहे. प्रत्येकाचं जे स्वरूप आहे तसं जीवाचं स्वरूप काय, ब्रह्मच आहे. त्या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष, बरोबर.
या दोघांच्या एकत्रीकरणाने जीवाची उत्पत्ती सांगितली. प्रकृती नाशवान आहे आणि पुरुष कायम राहणार आहे, चेतन आहे. आणि म्हणून तो जो आहे जीवाचं स्वरूप असते. मग आनंदाकडे सच्चिदानंद स्वरूप हा सांगितलं, बरोबर ना? काय स्वरूप आहे? सच्चित आनंद स्वरूप. म्हणून प्रत्येक जीव जो आहे, आपण सगळेजण जे आहोत ते आनंदाकडे जाण्याचा का प्रयत्न करतो? आनंदाकडे जाण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो कारण ते आपलं स्वरूप आहे. पाण्याचं स्वरूप किंवा पाण्याचा असणारा धर्म काय आहे? तर थंड होणे. कितीही उष्ण केलं तरी तासाने का होईना ते थंडच होणार, स्वस्वरूपाकडेच जाणार आहे. तसं आपलं असणारं स्वरूप काय आहे? तर सर्वांचं असणारं स्वरूप ब्रह्म, त्याच्यापासूनच निर्मिती. आणि म्हणून काय, प्रत्येकाने ते जे ब्रह्मस्वरूप आहे, प्रकृतीच्या नादी न लागता, संसाराच्या नादी न लागता ते ब्रह्मस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवाचे स्वरूप जे ब्रह्म, त्याचे ज्ञान या मनुष्य जन्मातच होणे शक्य आहे आणि ते ज्ञान फक्त या मनुष्य जन्मातच शक्य आहे. म्हणून दुर्लभ सांगितलं हा मनुष्य जन्म. अत्यंत मननात मनुष्याची स्वभावजम सांगितलं, जो मननशील आहे, चिंतनशील आहे. नित्य वस्तू विवेक हा, काय करायचे काय करायचं नाही हे जो जाणतो तो मनुष्य. आणि म्हणून अशा प्रकारे मनुष्य जन्मातच होणे शक्य आहे. यासाठी शरीराचा विनाश होण्यापूर्वी जर ब्रह्माचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून काय केलं पाहिजे, या शरीराचा विनाश होण्यापूर्वीच काय केलं पाहिजे, तर त्या ब्रह्माचा ज्ञान प्राप्त करून घेण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत शरीर व्यवस्थित आहे, सुदृढ आहे, तोपर्यंतच ते तत्व आहे ते जाणण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शरीराचा विनाश होण्यापूर्वी जर ब्रह्माचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर काय होणार आहे, तर या संसार बंधनापासून जीव मुक्त होतो. आणि अशा प्रकारे ते ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त केल्यानंतर काय होणार आहे, हा जीव हा जे आहे संसार रूपी जो बंधन, पुनरपि जननम पुनरपि मरणम, याच्यापासून काय होतो, तो जीव मुक्त होतो. जर या मानव देहात ब्रह्मज्ञान होण्याचा प्रयत्न केला नाही, आणि जर प्रयत्न केलाच नाही, खाओ पिओ मजा करू. आता जे आपण संस्कृती पाहतो आपल्या आजूबाजूला सगळीकडे एकच संस्कृती आहे सध्या, कोणती, खाओ पिओ आणि मजा करो. विकेंडला गेला बाहेर, तुम्हाला तर दिसतंय रस्ते, आता काय पाहताय तुम्ही, 10-10, 15-15 किलोमीटरच्या रांगा. सगळीकडे दुष्पस, शनिवार रविवार बोलायचंच नाही, बाहेरच निघायचं नाही. सगळे कशासाठी, खाओ पिओ मजा करो, ही संस्कृती. वास्तविक कशासाठी आलोय, काय केलंय, काही आता विचार राहिलेला नाही. आणि म्हणून जर का मग नाही प्रयत्न केला मुक्तीसाठी, मोक्षासाठी, तर काय होणार आहे, आणि तर या संसारामध्ये जर या मनुष्य मानव देहात ब्रह्मज्ञान होण्याचा प्रयत्न केला नाही, तर या पृथ्वी आदी लोकात पुन्हा पुन्हा जीव हा अनेक जन्ममरणाच्या चक्रामध्ये सापडतो. जर नाही प्रयत्न केला तर पुन्हा किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. महाराजांच्या भाषेत किती वेळाला जन्माला यायचं, जन्माला येणं म्हणजे काय, आम्ही आमच्या हाताने आमची फजिती करून घेणं आहे. म्हणजे अशा प्रकारे काय, त्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, या जन्ममरणाच्या चक्रामध्ये सापडतो. यासाठी मनुष्य शरीर, म्हणून यासाठी काय सांगितलं, या ठिकाणी आचार्य सुद्धा म्हणतात काय, यासाठी मनुष्य शरीर सुदृढ आहे तोपर्यंत आत्मज्ञानाकरता अवश्य प्रयत्न करावा. जोपर्यंत शरीर व्यवस्थित आहे, ऐकायला व्यवस्थित येत आहे, पाहता व्यवस्थित येत आहे, चिंतन व्यवस्थित होत आहे, मांड्या घालून व्यवस्थित बसता येत आहे. आता मांडी घालून बसायचं सुद्धा लोकांना शक्य नाही, पहिलं खुर्ची लागते. पण म्हणून काय, हे सगळं जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंतच काय केलं पाहिजे, तो आत्मज्ञानाकरता अवश्य प्रयत्न केला पाहिजे. ते जे आत्मज्ञान आहे ते जाणून घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला आहे. या नरदेहात ज्याप्रमाणे आरशा स्वतःच्या मुखाचे दर्शन होते, त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यता आहे याच देहामध्ये. जसं आरशामध्ये, स्वच्छ आरशामध्ये आपलं स्पष्ट प्रतिबिंब लगेच प्रतीत होतं, त्याप्रमाणे या मनुष्य देहामध्येच त्या आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान शीघ्रातिशीघ्र
लवकरात लवकर प्राप्त होतं. आणि म्हणून या नरदेहात ज्याप्रमाणे आरशामध्ये स्वतःच्या मुखाचे दर्शन होते त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच देहामध्येच तो आत्मसाक्षात्कार आहे, तो आत्मसाक्षात्कार या ठिकाणी होतो. शिवाय इतर लोकांमध्ये आत्मज्ञान होत नाही. बाकी कुठे जरी गेला तरी काय ते आत्मज्ञान होत नाही. बाकी सगळं तुम्हाला मिळेल, पण आत्मज्ञान तद्विषयी दूर. म्हणून ते आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर इथेच, म्हणून ह्याचेत वेदी सांगितलं, इथेच आत्ताच याच लोकामध्ये, आणि हाच क्रम, या क्रमानेच ते आत्मज्ञान होते. अन्यत्र कुठेही ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही. आत्मसाक्षात्कार होण्याची शिवाय त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यता आहे. शिवाय इतर लोकांमध्ये आत्मज्ञान होत नाही. इतर कुठे जरी गेला तो भटकत राहिला तर ते आत्मज्ञान आहे. तो जो उपदेश आहे तो इतर कुठल्याही लोकांमध्ये त्याला प्राप्त होणार नाही. तो हिरण्यगर्भ लोक मिळवण्यास फार कठीण. आणि जिथं उपदेश होतो पुढे ब्रह्मलोकामध्ये, ब्रह्माकाशात मुक्ती ही अलग लक्षात, तो असणारा ब्रह्मलोक मिळवणं एवढं सुलभ नाही. की उठला आणि गेला लगे ब्रह्मलोकामधून ब्रह्माकाशात लगे मोक्ष उपदेश घेतला आणि लगे मोक्षाला प्राप्त झाला, ते फार महाकठीण ते. आणि म्हणून काय केलं म्हणजे आपण सर्वांनी जे काही सुकृत निर्माण झालेलं आहे त्या सुकृताच्या अनुषंगाने, त्या पुण्याच्या बलावरती ते जे आत्मतत्व आहे, ते जे सुस्वरूपाचं ज्ञान आहे, ते स्वस्वरूपाचं ज्ञान शीघ्रातिशीघ्र साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते ब्रह्मज्ञान या जन्मामध्ये आत्ताच ताबडतोब प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा असणारा चौथ्या मंत्राचा सारासार या ठिकाणी विचार करून पाचवा असणारा मंत्र आहे. आता विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.